तुम्हाला आत्ता भरावे लागतायत. 3% तुमची व्याजाची रक्कम केंद्र सरकार देतं. 3% व्याजाची रक्कम महाराष्ट्राचं राज्य सरकार तुम्हाला देतं. परंतु आता केंद्राने सांगितलं की आम्ही दुसऱ्या कुणाच्या हातात पैसे देणार नाही. जो पीक कर्ज घेणारा शेतकरी आहे त्याच्या अकाउंटला डीबीटी आम्ही करणार. त्याच्यामुळे आता तिकडचे 3% आमचे 3% 6% तुमच्या स्वतःच्या डीबीटीच्या अकाउंटला येणार. तोपर्यंत मात्र ही अडचण निर्माण झालेली आहे. म्हणून काही काळाकरता काही महिन्याकरता 6% तुम्हाला भरावे लागतायत. पण ताबडतोब नंतर ते तुमच्या अकाउंटला येतात. म्हणजे 0% व्याज त्याला बसतं. याच्यावर आम्ही थांबलो नाही, त्याच्याही पुढे गेलो. शेतकरी पीक कर्ज काढताना पीक विमा उतरवत नाही. आणि मग कधीतरी अशा प्रकारची शेती उद्ध्वस्त झाली, दुष्काळ किंवा गारपीट झाली किंवा अवकाळी पाऊस झाला, नैसर्गिक संकट आलं, तर मग त्याला मदत होत नाही. त्याला मदत करण्याच्या करता आम्ही ठरवलं की बाबा हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारला भरावे लागले पीक विमा कंपनीला तरी चालतील. केंद्र सरकारकडनं देखील आपण पैसे घेऊ, त्यांचेही पैसे त्याच्यात घालू. मात्र माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक कर्ज द्यायचा क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारने घेतला. आणि आता फक्त 1 रुपया तुम्ही भरायचा हे पिकाला एकरी, आणि बाकीचे सगळे पैसे आम्ही भरणार. आणि तुमच्या पिकाचं नुकसान झालं तर पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळणार, तुमच्या अकाउंटला मिळणार. मित्रांनो, मी काय हे सांगतोय, मी शेवटी शेतकरी आहे. माझा